नक्षत्र आहे. याच्यामध्ये आपण 5वा अध्याय पाहत होतो. 5व्या अध्यायाचं मंगलाचरण आहे. बहुविधीच्या गहन करी मलिन भयो निज भाव तापोत भाव सहज रूप रसा. याच्यामध्ये सांगितलं या 5व्या अध्यायामध्ये बहुविधी मिथ्या गहन करी मलिन भयो निज भाव. सांगितलं आपल्या जीवाने अनेक प्रकारच्या सांगितलं मिथ्यात्व काय केलं, भावाला ग्रहण केलेलं आहे. आणि सांगितलं आपला निजभाव त्यामुळं कसा झाला आहे, मलिन झाला आहे. आपण आपल्या स्वभावाला नाही जाणलं तर काय होणार, परिणामामध्ये मलिनता सहज प्राप्त होणार आहे. आणि तापो होत अभाव. जेव्हा सांगितलं या मलिन भावाचा अभाव होतो तेव्हा सांगितलं काय होतं, आपलं सहज स्वरूप आपल्या दृष्टीपदामध्ये येतं. म्हणजे आचार्याने सांगितलं अनुमान वाक्य इथं केलं की जो जो काय केलं अनुमान वाक्य, सगळ्या शास्त्रामध्ये न्याय दाखवला जातो. काय आहे सांगितलं न्याय, जसं आपण बघतो ते महाराज नेहमी सांगायचे, तिथं राहतात ना सरस्वती भुवनमध्ये, आणि तिथले लोक काय करायचे, काय त्यांना काय म्हणजे आता काय असेल त्यांच्या सरकारच्या विरुद्ध काय करायचं, तर वी ऑन जस्टिस म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे. का न्याय पाहिजे, आमच्यावर हा अन्याय होतोय. तसं आपल्याला वाटतंय का माझ्यावर हा अन्याय होतोय, मी तर कसं आहे निर्मल प्रभू आहे आणि प्रभू असताना माझ्यावर कोणता अन्याय होतोय, मी विपरीत वस्तू स्वरूपाला काय केलेलं आहे, ग्रहण केलंय. त्यामुळं अनादिकालापासून माझे भाव कसे झाले आहेत, मलिन झाले आहेत. आपल्याला वाटतंय का, म्हणून आपण काल वाचलेलो का की प्रवचनसारमध्ये 42 गाथा आणि 43 गाथेमध्ये सांगितलं हा जीव मी प्रवचनसारच्या 42 आणि 43 गाथेमध्ये काय सांगितलं प्रवचनसारच्या, तर तिथं सांगितलं हा सांगितलं नीय पदार्थ अतिंद्रिय ज्ञान स्वभावी आत्मा आहे. आणि तो काय करतोय सांगितलं, नियमामध्येच मीच आपलं ज्ञान लावतोय. मग तिथं हेतू दिला आचार्याने, जसं इथं हेतू दिला, जोपर्यंत सांगितलं त्या भावाचा अभाव होत नाही तोपर्यंत सांगितलं तुला निर्मल स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. तसं प्रवचनसारमध्ये 43व्या गाथेमध्ये सांगितलं जोपर्यंत सांगितलं तू नियावर अडकलेला आहे, तुझं ज्ञान सांगितलं नियामध्ये परिणमन करत आहे, तोपर्यंत सांगितलं तुला काय होणार नाही, शाईक स्वभावाची प्राप्ती, शाईक सम्य दर्शनाची म्हणजे सम्यत्वाचा अनुभव तुला होणार नाही. हे तू दिलाय ना, सम्यत्वाचा अनुभव या जीवाला केव्हा होईल, सांगितलं सांगितलं तो स्वभावाचा काय करेल, आश्रय करेल, तर सांगितलं या जीवाला काय होणार आहे, खऱ्या सम्यत्वाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे कोणताही ग्रंथ घ्या, मोक्षमार्ग प्रकारचं घ्या नाही तर प्रवचनसार घ्या, आचार्यांना दाखवायचंय काय, अनेक प्रकारे जसं सांगितलं ती माता आपल्या मुलाला काय करते, अनेक प्रकारे समजावून सांगते, है की नाही. तर सांगितलं आचार्य जिनवाने आपली माता आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलं आचार्य आपल्याला काय करतायत, पदोपदी प्रत्येक गाथेमध्ये पद्मनंदी पंचमीला घ्या, रात्रीची महामोक्ष मार्ग प्रकाश घ्या, नाहीतर हा प्रवचन तर आपण वाचून आलो तो घ्या. प्रत्येक ग्रंथामध्ये आचार्य काय सांगतायत, बाबा तुला यातनं सुटायचं असेल तर तुला परिणामांची काय केली पाहिजे, उज्ज्वलता केली पाहिजे, अन्य उपाय त्याशिवाय नाहीच. म्हणून इथली 43 किती नव्हतं वाचली ते 42 हां. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं 42 गाथे हां, नीय पदार्थ रूप परिणत होता तो यदि ज्ञाता. जर सांगितलं ज्ञाता म्हणजे कोण, जाणणारा आत्मा. कोण काका, ज्ञाता म्हणजे जाणणारा आपला आत्मा. जोपर्यंत सांगितलं नीय पदार्थ रूप परिणमन होत आहे, जोपर्यंत आपण काय करतो, नीय म्हणजे जाणण्यायोग्य वस्तू,
त्या सांगितलं नेय पदार्थ रूप सांगितलं आपला आत्मा जोपर्यंत सांगितलं परिवर्तन करतो उससे क्षायिक ज्ञान होता नहीं है। जिनेंद्र देव ने उसे कर्म का ही अनुभव करने वाला कहा है। कोणाचा अनुभव करतो हा जीव? कर्माचाच अनुभव करतो। या मलिन भावाने कशाचा अनुभव करतो? कर्माचाच अनुभव करतो। प्रति समयाला पहा आपण कशाचा अनुभव करतोय? आपल्याला वाटतंय मी चांगला धर्म करतो, मी चांगलं काही कार्य करतोय। नाही, आचार्य म्हणते जोपर्यंत तुझ्या आत्म्याला जाणणार नाही, तुला वाटतंय बाहेरचं कार्य जी शरीराची क्रिया आहे किंवा सांगितलं मनामध्ये शुभ भाव आहे, त्या शुभ भावाच्या द्वारे तू काय समजतोय? मी धर्म केला। मग हे मलिन भाव आहे। पराचं कार्य तू करायला जातोय याची तुला काय वाटली पाहिजे? खंत वाटली पाहिजे। आणि ही खंत आपल्या मनामध्ये वाटेल तर काय होणार आहे? या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे जर आचार्य म्हणतायत प्रत्येक गाथेमध्ये तू कर्माचा अनुभव करू नकोस, तुला का काही ज्ञान होत नाही हेतू दिला आचार्यांनी, तू कर्माचा अनुभव करतोय। तसं इथं मोक्षमार्ग प्रकाशनामध्ये सांगितलं मंगलाचरण इतकं सुंदर आहे। काय सांगितलं? पहिलं तर मंगलाचरण आपण करूनच आलो आणि आता 5व्या अध्यायाचं मंगलाचरण देखील आचार्यांनी सुंदर सांगितलं। जोपर्यंत जीव यथार्थ स्वरूपाला ग्रहण करणार नाही, अनेक प्रकारच्या मिथ्या आणि कसं गहन करी, गहन म्हणजे अत्यंत निबिड, त्यामध्ये रुतलेला, त्यामध्ये फसलेला। जसं उदाहरण दिलं जातं पार्श्वनाथ स्वामीच्या बाबतीमध्ये, पार्श्वनाथ स्वामीचं सांगितलं आधीचा भाव काय होतं? सांगितलं हत्ती होता ना, आणि सांगितलं हत्ती सांगितलं आणायचा कसा फसला? चिखलामध्ये। हो, तो पाणी तिथं चालला होता आणि मध्ये काय होता? चिखल होता। त्या चिखलामध्ये सांगितलं तो फसला गेला। मग त्याच्या त्याच्या पूर्वभावाचा तो वैरी कोण? कमळ। आता सांगितलं तो झाला का साप। आता सांगितलं जो त्या चिखलामध्ये रुतलेला होता त्यातनं तो बाहेर येणं शक्य नव्हतं, तो सांगितलं आपले प्राण त्यामध्ये त्यागणार होता। तर याने काय केलं? वैराने मनामध्ये मलिन भाव आणि सांगितलं याला मी चावेल, आणि सांगितलं तो त्याला चावला। तो कर्कट साप होता ना काहीतरी, आणि सांगितलं तो त्याला चावला। म्हणजे जो मरायला लागला होता त्यालाच परत त्याने काय केलं? ढसला। म्हणजे विनाकारण सांगितलं पुन्हा काय केलं? मलिन भाव करून, गगन मलिन भाव ह्याला म्हणायचं। प्रत्येक द्रव्य आपण पण शिकतोय, रोज कसं शिकतोय? प्रत्येक द्रव्याचं परिणमन स्वतंत्र आणि स्वाधीन आहे। नास्ति सर्वोपी संबंध, परद्रव्याचा आणि तुझा कोणताही संबंध नाही। तरी पण हा जीव काय करतो? मलिन भाव करतो। त्यामध्ये करण्याचे भाव, कर्तृत्व, भोक्तृत्वाचे भाव करतो। आणि गहन अनादिकाळचे संस्कार आहेत म्हणून ते असे गहन भाव माझे होत आहेत, दुसऱ्याकडे कुणाचं बघायचं नाही। शास्त्र माझ्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही। गहन तरी मलिन भयो निज भाव, याच्यामध्ये जीवाचे भाव काय होत आहेत? मलिन परिणाम होत आहेत। म्हणून दुसऱ्याला शोधायचं नाही। कोणाला शोधायचं आहे? स्वतःला शोधायचं आहे की मी आज दिवसभरामध्ये कोणकोणते मलिन भाव केले। कारण सांगितलं की अनादिकालचे संस्कार आहेत। आपल्याला वाटतं आता मी चांगले परिणाम करतोय, मला आता सम्यक दर्शन झाले, समजा आता आपण मानलं काय झाले, कारण मी आत्म्याचा अनुभव केलाय। मग मला आता मला काय मोक्ष किती राहिला का? की 2 मोठे आहे की नाही? मग आता मी कसंही वागलं तर चालेल, पण सांगितलं तुझे संस्कार अनादिकालचे कधी उद्भवतील आणि सांगितलं तो कधी तुझ्या परिणामातून खाली येतील काय। आणि जसं यामध्ये सांगितलं धवलाच्या पुस्तकाचं, खरं धवला पुस्तक सुंदर आहे, आपण सगळ्यांनी स्वाध्याय केला पाहिजे काय धवलांचा। मग तिथं सांगितलं आचार्यांनी 11व्या पुस्तकात आलं होतं साधारण, तिथं काय सांगितलं? 5व्या गुणस्थानामध्ये हा जीव सांगितलं 1 कोट पूर्व, तर किती सांगितलं? 1 कोट पूर्व कितव्या गुणस्थानात राहिला? 5व्या गुणस्थानामध्ये। आणि शेवटी वैभव प्रेमातनं काय सांगितलं? अंतर्मुक्त फक्त सांगितलं कुठे गेला? मिथ्यात्वात गेला।
तर सांगितलं तो कुठे गेला? नरकामध्ये. बादर सांगितलं पृथ्वी आधी नरकामध्ये गेला, बादर पृथ्वी कायिकामध्ये किंवा बादर पृथ्वी कायिकामध्ये गेला, एकेंद्रियामध्ये गेला. कुठे गेला? 5व्या गुणस्थानात. 1 कोट पूर्वपर्यंत त्यांनी सांगितलं 5वं गुणस्थान पाळलं. सम्यक दर्शन पूर्वक 5वं गुणस्थान, नुसतं बाहेरच्या शरीराने नाही. आणि असं असून देखील सांगितलं परिणामांची विचित्रता आहे. म्हणून मोक्षमार्ग प्रकाशकात प्रत्येक वेळी सांगितलं परिणाम सुधारण्याचा उपाय करा आणि परिणाम बिघडण्याचं भय ठेवा. समजू नका माझं सगळं आत्ताच पूर्ण झाले म्हणून आचार्यांनी 14 गुणस्थानाची परिपाटी घालून दिली आपल्याला. कसं की सांगितलं परिणाम सुधारण्यासाठी. आणि पुन्हा सांगितलं हे 14 गुणस्थान पर्यायगत योग्यता आहे, ते तुझं स्वरूप नाही, तू तर ज्ञाता दृष्टी आहे. 50 ते 55 गाथा काय सांगितलं? जसं नियमसारमध्ये पंचरत्नाच्या गाथा काय सांगतायत? गुणस्थान मार्गनास्थान तुझ्या ध्रुव स्वभावामध्ये नाहीत. समयसाठी 6वी गाथा काय सांगते? जो तो उसो जेव, तू जसा आहे तसाच आहे. विनाकारण मुलीन भाव का करतोस? शरीराला आपलं मानून त्याच्यामध्ये मान अपमानाचे भाव. पुन्हा सांगितलं कशाचे? निंदा स्तुतीचे भाव. हे सगळे भाव परिणाम घ्या आपले होणारे प्रति समयाला. हे जे परिणाम आहे ते सर्व काय ते मलिन भाव आहे. आणि या मलिन भावाने सांगितलं हा जीव मलिन होतो आहे. म्हणून आचार्य दुसऱ्या ओळीमध्ये सांगतायत तुला नाही समजलं ना तर अजून एकदा सांगतो. ताको होत अभाव, त्याचा देखील अभाव होतो. तू समजू नको ते माझा स्वभाव आहे म्हणून. पर्यायगत योग्यतेला तू आपलं स्वरूप मानू नकोस. मी त्याचा अभाव देखील तुझ्यामध्ये काय नजरे होते. त्याचा अभाव देखील हे बघा. आता आपण ते ॲक्सिडेंटमध्ये 3 आंबा पाहिल्या, ते मोबाईलवर चित्र आलं होतं. आयु कोणाची कोण कधी बांधेल हे माहीत नाही. सांगितलं 2/3 आयुष्य गेल्यावर सांगितलं पहिला आयुचा बंध होतो. जर नाही झाला तर सांगितलं 8व्या वेळी पण एखाद्या जीवाला होतो. आणि त्यावेळी नाही झाला तर सांगितलं तेव्हा होतो मरताना शेवटी अंतर्मुहूर्त आधी सांगितलं त्याला आयुचा बंध होतो. मग एखाद्या जीवाला केव्हा होईल? 8 वेळा तर नाहीच झाला. 9व्या वेळी सांगितलं आयु मरणाच्या वेळी सांगितलं आयुचा बंध होतो. आणि जिनवानीचं वचन आहे ज्याचा ॲक्सिडेंट होतो त्याचा सांगितलं आयु बंद झालेला नसतो. म्हणजे आता पण मला सांगायचं आहे काय? तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारला होता आता त्यांचं आयुष्य आपल्याला माहीत नाही किती आहे, किती राहिले अपकर्षण काळचे आपल्याला काही माहीत नाही, आपण काही सर्वज्ञ नाही. पण आचार्यांनी काय सांगितलं ज्याचा आयु बंद झालेला नाही त्या जीवाचा काय होतो? म्हणजे त्या जीवाला झाला तर होतोच असा नियम नाही. ॲक्सिडेंट होतो आणि सांगितलं तो जीव सांगितलं शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये त्या जीवाचे जसे परिणाम आहेत त्याप्रमाणे सांगितलं तो काय तो आयु कर्माचा बंध बांधतो आणि सांगितलं तो त्या आयुला प्राप्त होतो. आता ह्यांचा प्रश्न होता त्या जीवाने इतक्या काळ काय केलं? 1 कोट पूर्वपर्यंत काय केलं? सम्यक हृदयीत 5वं गुणस्थान धारण केलं. म्हणजे सांगितलं तो मध्ये आधी कुठे त्यांनी केलं नाही आहे, मिथ्यात्वात आलेला नाही आहे. आचार्याने क्षयोक्षम सम्यकत्वाचा काळ किती आहे? 66 सागर अधिक काही वर्ष. किती आहे सर? 66 सागर अधिक काही वर्ष. जर सांगितलं तो मिथ्यात्वात आलाच एक अंतर्मुहूर्त तर पुन्हा आचार्याने सांगितलं लगातार 66 सागर अधिक अंतर्मुहूर्त म्हणजे 132 सागर हा सांगितलं संयोगक्षम सम्यक काळ आहे. वास्तविक 66 सागर बरं का. मध्ये मिथ्यात्वात अंतर्मुहूर्त आला आणि पुन्हा संयोगक्षम सम्यक प्राप्त केलं तर काय सांगितलं आचार्यांनी? पुन्हा 66 सागर तुला व्हायला चान्स आहे.
आणि मग आता मला सांगायचं आहे, हा तर 1 कोट पूर्व सागराचं गणित कुणी केलं आणि 1 कोट पूर्व त्या वाळूचा कण येते का लक्षात? का आवाज जास्त मोठे होते घुमत नाही ना. मग सांगितलं 1 कण, हां माझा आवाज जास्त मोठा, हां 1 कण सांगितलं काय, सांगितलं वाळूचा कण आहे सांगितलं काय. मग एवढंच आयुष्यामध्ये त्या जीवाने सांगितलं जर कर्मबंध बांधला असता तर तो स्वर्गाला जायला पाहिजे होता. सम्यक त्वमचं सूत्र काय आहे? सम्यक त्वमचं. सम्यक कशाला कारण आहे श्रीमंतभाई? स्वर्गाला कारण आहे. म्हणजे सम्यक प्रकाशभाई सम्यक नाही तर मुक्तीला कारण आहे, स्वर्गाला नाही. काय सम्यक्त्वामध्ये असलेला राग तो काय आहे सांगितलं? स्वर्गाला कारण आहे बरं का. सम्यक्त्वामध्ये असलेला राग कशाला कारण आहे? स्वर्गाला कारण आहे. आणि सम्यक्त्व कशाला कारण आहे? स्वर्गासाठी मोक्षाला कारण आहे. मग त्याचं 1 कारण 2 याचं कारण होणार नाही काय रेवती? 1च कारण तुझ्याचा, 2 याचं कारण होईल काय? मोक्षाचं पण आणि संसाराचं पण नाही. हां मग आता नाही त्यांचा प्रश्न जो आहे ना त्याचं उत्तर आपल्याला बरोबर करेक्ट काढायचं आहे, आचार्यांच्या भाषेत काढायचं आहे, आपल्या मनात नाही काढायचं. काय सांगितलं? आचार्यांच्या भाषेत आपल्याला उत्तर निघालं पाहिजे. आचार्यांनी आपला मार्ग दाखवला आहे कोणता कशाने होतो. मग आचार्यांच्या संकेतानुसार जाऊ आपण तर आपल्याला त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग काय सांगितलं आचार्यांनी? सम्यक्त्व आहे ते सांगितलं स्वर्गाला, म्हणजे सम्यक्त्वामध्ये असलेला राग स्वर्गाला कारण आहे. आणि जो जो जीव 5व्या गुणस्थानात असतो त्याला आचार्यांनी नियम दिलाय सांगितलं तो स्वर्गातच जाणार, मध्ये आधी कुठे जाणार नाही. मग आता ज्याची हा जीव काय झाला शेवटी अंतर्मुहूर्तामध्ये आचार्य मिथ्यात्वाद गेला. कुठे गेला? मिथ्यात्वाद गेला. आणि सांगितलं तो कुठे गेला? एकेंद्रियामध्ये गेला. म्हणजे काय झालं अनुमान तुम्ही आता सांगा की त्याने आयुबंध मध्ये आधी केलाच नव्हता, शेवटी अंतर्मुहूर्त केला होता. आणि म्हणून सांगितलं असा जीव कुठे कुठे गेला? 1 कोट पूर्व 5वं गुणस्थान पाळून देखील मरताना परिणामांची विचित्रता झाली आणि सांगितलं एकेंद्रियामध्ये जन्म घेतला किंवा नरकामध्ये तो गेला. असं का? म्हणून सांगितलं आपले परिणाम कधी बिघडतील काही सांगता येत नाही. म्हणून मोक्षमार्ग प्रकाशकामध्ये आज पंडित तोरणमलजींनी वाक्य दिलं, परिणाम सुधारणे का उपाय करना, है की नाही? आयुवर्त नसेल केला मग बरोबर आहे. छडालेमध्ये जे सांगितलेलं आहे, तुमचा प्रश्न आहे माझ्याकडे बघा, छडालेमध्ये जे सांगितलेलं आहे प्रथम नरक भिन चळभू ज्योतिष वान भवन सजनारी हावर विक्लत्रय पशुमे नाही उपजत सम्यकधारी. तो नियम कोणासाठी आहे सांगा इंदू काकी? नाही, हा नियम मुळात कोणासाठी सांगितला? कोणता जीव पहिल्या नरकात जातो असा मी तुम्हाला प्रश्न, बरोबर हा नियम सांगितलं शारीरिक सम्यक्त्वासाठी आचार्यांनी दिलेला आहे. त्याची नीट उत्तर आहे का? हा नियम कोणासाठी दिलाय? शारीरिक सम्यक्त्वासाठी. शारीरिक सम्यक्त्व सांगितलं कधीही सांगितलं सुटतच नाही. आलं लक्षात? शारीरिक सम्यक्त्व काय होत नाही? सुटत नाही. मग आता शारीरिक सम्यक दृष्टी नरकात कसा काय गेला? मग तिथं आचार्यांनी सांगितलं त्याला सम्यक्त्व होण्यापूर्वी त्याने काय केला होता? आयु कर्माचा बंध बांधलेला होता. आणि म्हणून तिथं दिलं प्रथम नरक भिन. फक्त म्हणजे शारीरिक सम्यक दृष्टी पहिल्या नरकात जाऊ शकतो. आता तुम्ही कोणी प्रश्न विचारला काय अनिता, काय प्रश्न विचारायचा आहे? काकी क्षयोत्तम सम्यक्त्ववाला नरकात जातो की नाही? क्षयोत्तम सम्यक्त्व घेऊन तो नरकात जातो की नाही असा मी प्रश्न विचारला. सर उत्तर द्या.
विजय डॉक्टर शयोक्षम सम्यक्त्व घेऊन तो नरकात जातो का? काय मग आता सम्यक्त्व घेऊन कसा गेला? उत्तर का देत आहे तुम्ही? शयोक्षम सम्यक्त्व घेऊन मी आता सांगितलं काय तुम्हाला बघा. शारीरिक सम्यक दृष्टी सांगितलं फक्त पहिल्या नरकात जातो. तो पण सांगितलं त्याने आयु बंद केला असेल तरच जातो, अन्यथा तो जाणार नाही. आयु कधी सुटत नाही. आता प्रश्न आला, शयोक्षम सम्यक्त्व घेऊन तो नरकामध्ये जातच नाही. त्याचं काय झालं शशिकला? अंतर्मूर्त मरणाच्या आधी अंतर्मूर्त सम्यक सुटलं. त्याने काय केलं सांगितलं की तो मिथ्यात्वात गेला आणि मग पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नरकापर्यंत सांगितलं तो शयोक्षम सम्यक दृष्टी जाऊ शकतो. काय सुटलं तर आणि त्यांचं शयोक्षम सुटायलाच पाहिजे तर त्यांचं नरकात जाणार, अन्यथा तो नरकात जात नाही. शाईकवाल्याला नियमच आहे, त्याचं सुटतच नाही आहे. म्हणून तिथं छलालेमध्ये सांगितलं प्रथम नरकविन वानभवन संज नारी थावल विक्लत्रय पशुमे नाही उपजत सम्यक धारी. सांगितलं तो सम्यक दृष्टी शाईक सम्यक दृष्टी फक्त सांगितलं पहिल्या नरकामध्ये जातो, बाकीच्या नरकांमध्ये शाईक सम्यक दृष्टी जीव जात नाही. आणि आचार्यांनी आपण शिकलो लब्धिसारमध्ये पहिल्या कृतकृत्य भागाच्या पहिल्या भागामध्ये तो मेला. आता कृतकृत्य भाग म्हणजे थोडक्यात सांगते. ज्याने सांगितलं शाईक सम्यक करायला प्रारंभ केलाय मनुष्यगतीमध्ये आणि सांगितलं तीर्थंकरांच्या पादमूलाजवळ काय शाईक म्हणजे प्राप्ती होते ना. मग त्यांचा कृतकृत्य वेदक झाला आणि असा जीव आता तो समोजनात नाही मरत नाही तर मग समोजनात मेला काय तिथं तर मरत नाही. कोणाचं मरण वगैरे समोजनात होत नाही आपण ऐकलेलं आहे. मग तिने तिथं प्रारंभ केला सांगितलं शाईक सम्यत्वासाठी आणि सांगितलं तो त्या शाईक सम्यत्वाचा कृतकृत्य वेदक काळामध्ये त्याचे काळ आहेत, त्याचे काय आहे काळ आहे शाईक सम्यत्वासाठी. आचार्यांनी आता जर बरंच प्रकरण मोठे आहे आपण इथं नको सांगायला, थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेत सांगितलं तो जीव कृतकृत्य वेदकामध्ये पहिल्या भागात मेला तर सांगितलं नियमाने तो कुठे जातो? कुठे? नरकात होय. काय कृतकृत्य भागामध्ये पहिल्या भागामध्ये मेला. 4 भागात मरण्याच्या तिथं पहिल्या भागात नंतर स्वर्गगतीमध्ये जातो, दुसऱ्या भागामध्ये मेला कृतकृत्य वेदकाच्या दुसऱ्या भागामध्ये मेला काळामध्ये मेला तर सांगितलं तो देव आणि मनुष्यगतीमध्ये जातो. तिसऱ्या भागामध्ये मेला तर देव मनुष्य आणि तिर्यंच्या गतीमध्ये आणि चौथ्या भागामध्ये मेला तर देव मनुष्य तिर्यंच किंवा सांगितलं नरक गतीला नरक गतीचं द्वार देखील त्यासाठी काय खुलं आहे सांगितलं तो नरकामध्ये देखील. आता कितव्या नरकात जाणार? पहिल्या. कारण शाईक होणार आहे ना. कृतकृत्य वेदकवाला नियमाने शाईक सम्यक पूर्ण करूनच तो तिथून बाहेर पडतो. म्हणून जाईल तर कुठे जाईल? पहिल्या नरकामध्येच जातो, कारण आयुबंध आधी केलेला आहे. असे त्याचे करणार योगाचे काय आहेत नियम आहे, सोपे आहेत आणि थोडे थोडे लक्षात ठेवून आपली जिनवाणी ही आपल्याला समजायला सोपी जाते. कुठे आचार्यांना काय म्हणायचं आहे. मग मी आत्ता तुम्हाला सांगत होते दौलाच्या पुस्तकातनं की सांगितलं कोणत्या तिथं असं दिलंय ज्ञानावर्णीयाचा उत्कृष्ट बंध कोणत्या जीवाला सापडतो. तिथं आचार्यांनी सांगितलं 1 कोट पूर्व आयु धारण करून 5व्या गुणस्थानात इथं तो गेलेला जीव आहे. कितव्या गुणस्थानात? 5व्या गुणस्थानात. आणि सांगितलं तिथं सांगितलं शेवटी अंतर्मूर्तामध्ये परिणाम दिगजे शेवटी आयु बंद केला आणि कुठं गेला? नरकामध्ये गेला किंवा त्यांचा एकेंद्रीय अवस्थेमध्ये नरकामध्ये आधी जातो. म्हणून मी मगाचं समजतो नरकामध्ये सांगितलं तो नरकामध्ये जातो नियमाने आणि मग त्यांच्या तिथून पृथ्वी काही जीवामध्ये तिथून पण येत नाही, कारण नरकाचा नियम आहे. सांगितलं तो विकलत्रय होत नाही तर कोण असतं पंचेंद्रिय मनुष्य किंवा तिर्यंचच होणार, हा नरकाचा नियम आहे. आणि तिथनं सांगितलं तू कुठे गेला?
नरकामध्ये गेला. आता तिथं सांगितलं बघा की सांगितलं तो मध्ये एखादा भाऊ केला, सांगितलं आता तो कुठे गेला, भुवनवासी देवांमध्ये गेला. लक्षात ठेवा, भुवनवासीमध्ये विसंयोजना केली, अनंत अनुबंधीची काय केली, विसंयोजना केली आणि सांगितलं तिथं 10,000 वर्षाचं आयुष्य भोगलं. आणि देव देखील कोण होतो, एकेंद्रिय वनस्पतिकालिक जीव होतो. मग सांगितलं त्याच्याजवळ ज्ञानावर्णीय कर्माची उत्कृष्ट वेदना सापडली. आता एवढंच नाही, 31 वेळा वगैरे ते सगळं गणित आहे, पण आता मोठी मोठी संख्या आहे त्याच्या आचार्याने सांगितलं, पण थोडक्यात त्याचा भाव भागतो. म्हणून इथं सांगितलं ताको होत अभाव, तू काय कर, त्या मलिन गर्व करू नकोस, मला आलंय या क्षयोक्षम ज्ञानावर संतुष्ट होण्याचं कारण नाही. ताको होत अभाव, या क्षयोक्षम ज्ञानाचा देखील काय होतो, अभाव होतो. आणि सांगितलं सहज रूप धरता, तुझं जसं स्वरूप आहे तसं तुझ्या दृष्टीपटामध्ये काय होतं, सहज प्रगट होतं. म्हणून काय केलं पाहिजे सांगितलं, आपण आपल्यामध्ये असलेल्या अनादिकालच्या संस्काराला घालवलं पाहिजे. अनादिकालचे संस्कार, इतक्या दिवस आपण धर्म केला आणि शेवटी परिणाम कसे बिघडतात ते सांगता येत नाही. म्हणून सांगितलं परिणामामध्ये मलिनता आणूच नकोस, त्याचा उपाय कर. हा उपाय तुला मोक्ष मार्गाला कारण आहे. कुठे कोणतंही शास्त्र घ्या, परिणामांची निर्मलताच काय आहे, मोक्ष मार्ग आहे, अन्य मार्ग नाही, असं आचार्यांना इथं सांगायचं होतं. म्हणून मंगलाचरणाचा हा तिथं भाव झाला की अनेक प्रकारचे मिथ्या भाव तो अनादिकालापासून ग्रहण केलेले आहे, त्या मलिन भावाचा तू त्याग कर आणि सहज स्वरूप जे आपलं ज्ञातादृष्ट्या स्वरूप आहे त्याचाच काय कर, तू स्वीकार कर. म्हणून आपण आलो होतो, याचा 2 ओळी वाचू, आपण आलो होतो 157 पानावर ना. तर 157 पानावर बघा कुठे चालू होतं, ईस ये सम्यक श्रद्धा हे न वाचू का झालं होतं खालचं 157 पानावरचं कुठं दुसऱ्या ईस ये, बरोबर आहे ना. ईस ये सम्यक श्रद्धा स्वरूप सो हम पूछते हैं कि ग्रेवेक जाने वाले द्रव्यलिंगी मुनि के ऐसा श्रद्धान होता है या नहीं. जो द्रव्यलिंगी मुनी आहे त्याला कशा प्रकारचं श्रद्धान होतं की नाही, तर वर सांगितलं होतं बघा, ऐसे तत्वात श्रद्धान सम्यक हुआ मानती है. काय सांगितलं, गुणस्थान तेच आलं बघा, गुणस्थान, मार्गनास्थान, जीव का अनुस्कंदादि, आजीव का पाप पुण्य स्थानों का अविरति आदि आश्रयों का, व्रताधिक संवर का आणि तपस्या निर्जरा का सिद्ध होने के लिए लिंगाधिक के भेदों से मोक्ष का स्वरूप जिस प्रकार उनके शास्त्रों में, त्यांच्या शास्त्रामध्ये जर सांगितलंय श्वेतांबरांच्या, कहाँ है उस नाही आपल्या म्हणायचंय का नहीं, उस प्रकार सीख लेना और केवली का वचन प्रमाण है, ऐसे तत्वार्थ श्रद्धा से सम्यक तो हुआ ते मानते हैं. फक्त शाब्दिक ज्ञान झालं तर सांगितलं त्याला श्वेतांबर काय मानतात, सम्यक्त्व मानतात. मग आपण पण काय म्हणालो बघा, आपली मान्यता बोलायची आहे. आम्ही पण म्हणालो काय म्हणालो, मुनिराजांना फक्त आहारदान द्या, देवपूजा करा, हीच आता प्रथा आहे ना. सांगितलं ते काय आहे, शोभाकाठी सम्यक्त्वाचं कारण आहे. तर आचार्यांनी सांगितलं मग श्वेतांबरामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला, किंवा अन्य जीव आहेत जे वेदांती वगैरे सदाचार करा म्हणतात, है की नाही, मग त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कोणताही फरक राहणार नाही. म्हणून आचार्यांनी आपल्याला काही अटी दिलेत. काय सांगितलं, 80वी गाथा, त्यामध्ये शब्द पडलेत ना टीकेमध्ये, काय सांगितलं, प्रवचनसारखी 80वी गाथा सांगितलं नाही. त्यामध्ये काय सांगितलं, करण लब्धीमध्ये आल्यानंतर सांगितलं अनंतर समय, करण लब्धीच्या अनंतर समयामध्ये ह्या जीवाला काय होते, सम्यक्त्वाची प्राप्ती होते. समयकारमध्ये घ्या, काय सांगितलं, भेद विज्ञान मूला हा सम्यक तुमचं, भेद विज्ञानाचं मूळ काय आहे,
सम्यक्त्व आहे. म्हणजे आचार्यांनी 274 गाथेमध्ये पण तसंच दिलं. भेदविज्ञानाचं मूळ काय आहे, तिथं शब्द जरा वेगळे आहे, आता मला आठवत नाही आचार्यांचे शब्द. हां ते झालं आत्ता सांगितलं. आणि 274 गाथेमध्ये पण पुष्पावनी नव्हतं का दाखवलं मध्ये एकदा, की तिथं पण लक्षण दिले आचार्यांनी सम्यक्त्वाचं, प्रत्येक गाथेत दिलंय. हो त्या चंद्रमती आम्हा सांगायच्या, ज्याला दृष्टी आहे त्याला काय समजतं, त्याला प्रत्येक ओळीमध्ये आत्मा दिसतो. आणि ज्याला दृष्टीच नाही त्याला किती जरी वाचलं, तो शब्द वाचला तरी सांगितलं त्याला तो ग्रहण होत नाही. आम्ही का अजून फिरतोय, आम्हाला त्याची दृष्टी आली नाही म्हणून आम्ही आज पंचम काळामध्ये या अवस्थेमध्ये आमची अवस्था दिसते. आम्हाला यापूर्वी दृष्टी आली असती तर आम्ही या काळात आलो नसतो का? आम्ही सांगितलं मुक्त मार्गाला केव्हाच लागलो असतो. म्हणून आचार्य म्हणते आता तरी दृष्टी बदल, समजलंय अजून लक्षात नाही, कुठं तर वेळ लागला, आपण नंतर काढू म्हणते सांगू. भाव पकडा त्यातला आहे, त्यात सुंदर शब्द जैनाचार्यांच्या टीकेमध्ये आहे. मग त्यामध्ये एक असा शब्द पडलाय सुंदरकाची काय की सांगितलं सम्यक्त्व प्राप्त होतं. ते सांगितलं भेदविज्ञानाशिवाय किंवा सांगितलं आत्मानुभूतीशिवाय सम्यक्त्वाची प्राप्ती होतच नाही. मग अशी पर्यायाचा बघा सोपं सांगते. त्यातले गोळी वाचायच्या होत्या पण असू द्या, मला काय सांगायचं, सोपी कला पर्यायाचा अनुभव आपण करतो की नाही प्रतिसमयाला. मी स्त्री आहे, मी बालक आहे, मी वृद्ध आहे, मी तरुण आहे, ह्या पर्यायी आहेत. माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय, कोण जाणतंय, आपण जाणतो. हा पर्यायाचा अनुभव आहे. मग आचार्य म्हणते या पर्यायाच्या अनुभवाला गौण करा, जो थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि काय करा, दृष्टी बदला. काल पण चित्र म्हणजे दृष्टी बदलायची म्हणून आचार्यांची उपयोग बदला. आचार्यांची भाषा काय आहे, उपयोग बदला. उपयोग आपण तिकडचा काढला आणि दुसऱ्या बाजूला उपयोग लावला. दोन बाजू आहेत ना, नाण्याला दोन बाजू आहेत. शरीराला दोन हात आहेत, एकमेकाला पूरक आहेत. महाराज सांगायचे विरुद्ध नाही. नाण्याला महाराज भिंत आहे, हे महाराजांची उदाहरणं आहेत, माझी नाही. वीरसागर महाराज नेहमी उदाहरणं द्यायची. या भिंतीला सांगितलं दोन बाजू आहेत, एक पलीकडची आणि एक अलीकडची. तर सांगितलं प्रत्येक वस्तूकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहे, एक पर्याय दृष्टी आणि द्रव्य दृष्टी. पर्याय दृष्टीचा डोळा सांगितलं काय करा, थोड्या वेळ बंद करा आणि द्रव्य दृष्टीचा डोळा काय करा, उघडा. तुम्हाला काय होणार आहे, सहज अनुभव झाल्याशिवाय राहणार नाही. आता मूळ सांगायचं आहे की इथं जे सांगितलं होतं की आपण पण असंच मानतो ना, हे फक्त बाहेरच्या क्रिया केल्या तर सम्यक्त्व होतंय. तर आचार्य सांगते या शरीराच्या क्रिया तुझ्या जीवाच्या क्रिया नाही. शरीराच्या क्रिया सहज होणार आहे. सम्यक दृष्टी आहे, तो मुनिराजांना आहार देईल की नाही, देणार, भावपूर्वक देणार. भरत चक्रवर्तीचं उदाहरण घ्या. भरत चक्रवर्तीनं काय केलं सांगितलं, ते मुनिराज होते, त्याच्या घरी आहार आले आणि काय जाणलं, साक्षात मोक्ष मार्ग माझ्या घरी आला आहे. किती भक्तिभावानं, मी यांना काही देत नाही, उलट त्यांच्याकडून मी काय ग्रहण करणार, सौभागाची रत्नत्रय मोक्ष मार्ग, हे मला काय देणार, मोक्ष मार्ग देणार. म्हणजे सम्यक दृष्टी जवळच सांगितलं उचित व्यवहार असतो. सम्यक दृष्टी जवळ काय सांगितलं, उचित व्यवहार असतो. आणि सांगितलं तोच सांगितलं या रूपाने सहज त्याच्या क्रिया दिसून येतील. पण सांगितलं नुसत्या आम्ही बाहेरच्या या क्रिया केल्या आणि सांगितलं स्वभावाला जाणलं नाही, तर आचार्य म्हणते एकचा आकडा असल्याशिवाय बाकीच्या शून्याला किंमत नाही. तर सांगितलं आम्ही बाहेरून किती काही कार्य केलं आणि त्याच्याद्वारे आम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला कोण देईल, सम्यक तुम्हाला झाले, पण केवळ भगवान सांगणार तू मिथ्या दृष्टीच आहे, तू सम्यक दृष्टी नाही. सम्यक प्राप्त करायचं असेल तू काय कर, स्वतःच्या निज स्वभावाची प्रतीती कर. तर सांगितलं तुला सम्यक दर्शन प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.
सोपा आणि साधा उपाय आहे. तो आम्ही अवलंबला तर सांगितलं आम्हाला आमच्या जीवनामध्ये सम्यक दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक वाक्य होतं की तो नवरेवेकात गेला आणि सांगितलं द्रव्यलिंगी मुनि के ऐसा श्रद्धा होता है या नहीं. सांगितलं यदि होता है तो उसे मिथ्या दृष्टि किस लिए करते हैं. जर असं असेल सांगितलं तुला मिथ्या दृष्टी का बरे म्हणतील. त्या द्रव्यलिंगीला मिथ्या दृष्टी द्रव्यलिंगी का म्हणलं. त्याला भावलिंगी म्हणायला पाहिजे होतं. भले सांगितलं तो द्रव्यलिंगी 28 मूलगुणांचं यथोचित पालन करतो आहे. कुठं दोष लावत नाही. जसं शास्त्रात कसं नाही तर सांगितलं तो भाषा बोलतोय तरी पण सांगितलं त्याचा काय नाही, त्याला अनुभव नाही. म्हणून तो कसा आहे मिथ्या दृष्टी. तसं एकदा मिथ्यात्वाचं या मलिन भावाचं मिथ्या भाव मलिन आहेत ना. आता मंगलाच्या नावाचं मिथ्या भाव मलिन आहे. त्या मलिन भावाचा आम्हाला काय करायचं आहे अभाव करायचा आहे. आणि यथार्थ ज्ञानाला जर आम्ही जाणू तर सांगितलं आजचा या समयात आम्ही सम्यक्त्वाला प्राप्त करू शकतो. हा साधा आणि सोपा उपाय आहे.